नाशिक मोहाडीचे ग्रामदैवत मोहाडमल्ल व इतर देवदेवतांना साकडे घालून पाऊस चांगला पडावा व सुखसमृद्धी लाभावी यासाठी दरवर्षीप्रमाणे शेकडो वर्षांची परंपरा असणारा बोहाड उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। गेल्या 5 दिवसांपासून या निमित्ताने मोहाडीचे वातावरण भक्तिमय बनले होते। गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना पूर्वापार वंशपरंपरेने सोंगे नाचवणे व इतर कामे वाटून दिलेली असल्यामुळे सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला। त्यामुळे या निमित्ताने समानतेची व एकात्मतेची अनोखी भावना लोकांनी दाखवून दिली। बोहाड्याची सुरुवात साजरा गणपतीने होऊन शेवट नरसिंह अवताराने झाला। बोहाड्यात इंद्रजित लक्ष्मण, राम रावण, महिषासूर देवी यांच्यातील लढाई तसेच डोक्यावर अग्नी घेऊन वेताळाच्या बाजूला टिपऱ्यांच्या तालावर नाचणाऱ्या साती आसरा, घोड्यावरून लढाई करणारा इंद्रजित, डोक्यावर आपल्या उंची इतकाच प्रकाश दिव्यांनी चमकणारा टोप घातलेला वीरभद्र, मुलांना खाणारी अकराळ विक्राळ रूपाची आसळी, हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी झपाटणारा नरसिंह, तसेच घटोत्कचच्या वधानंतर शोक करणारी त्याची आई हिडिंबा, अध्यांतरी लटकलेला ध्रुवबाळ लोकांना विशेष भावला। याबरोबरच भीम, बकासूर, गजासूर, नारद, झुटिंग, भैरव, खंडेराव, महादेव, पार्वती, यम, काट्या मारुती, वानरसेना ही सोंगही लहान थोरांची दाद मिळवून गेली। कार्यक्रमात लोकांमधील अंधश्रद्धा व दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची कारणे अशा समाज उपयोगी बाबींवर भगत भूताळ्यांच्या माध्यमातून उद्बोधन करण्यात आले। तसेच कानाला आनंद देणारी पूर्वापार चालत आलेली पिपाळी संबळ या वाद्यांनी सोंगाबरोबरच लोकांनाही ठेका धरवयास लावले। बोहाड्यात दैवी महिषासूर, वेताळ, नरसिंह या दैवी सोंगांना विशेष महत्त्व आहे। त्यांची लोकांनी मनोभावे पूजा केली। सोंग मध्यभागी आल्यानंतर शंकर ठाकूर व सतीश काळे यांनी सोंगांची सबादनी केली, म्हणजे त्या देवदेवतेची ओळख व पुराणात त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली। मंदिराला मांडव टाकण्याचे काम माळी समाजाने, दीपमाळ प्रज्वलित ठेवण्याचे काम आदिवासी समाजाने, तर दैवी सोंगांना नैवेद्य देण्याचे काम धनगर समाजाने केले। परीक्षा